भविष्यात कुणी दलाली करताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिवांना तसंच आतापर्यंतच्या सर्व प्रस्तावांना मुख्यमंत्री फडणवीसांनी मंजुरी दिली आहे, तर काही मंत्र्यांकडून अद्याप अर्ज आलेले नाहीयेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। शरद पवारांनी टाकलेली गुगली ही कोणालाही समजत नाही, बाजूला बसलेल्यांना आणि बाजूला बसवणाऱ्यांनाही ती समजत नाही, पण पवार साहेब मला कधीही गुगली टाकणार नाहीत असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे। राजकारणात नातं कसं जपायचं हे पवार साहेबांकडून शिकावं असं म्हणत त्यांनी शरद पवारांचं कौतुक केलंय। ओबीसींना त्यांचं राजकीय आरक्षण सरकारने मिळवून दिलं पाहिजे अशी मागणी ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाकेंनी केली आहे। आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं नाही तर मुख्यमंत्र्यांविरोधात रस्त्यावरती उतरू असा इशारा हाकेंनी दिलाय। सोलापूरच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावरून दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं। माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र अजिंक्य राणा पाटील यांनी आमदार राजू खरे यांच्यावरती जोरदार टीका केली। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेलच, संवादात कधी कधी उशीर होतो पण तिढा नक्की सुटेल अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवारांनी दिली। महायुती म्हणून तीनही नेत्यांचं कोऑर्डिनेशन चांगलं आहे। आमचा रायगडच्या पालकमंत्री पदासाठी हट्ट आजचा आहे असं नाही, पण शिवसेनेच्या आमदारांची संख्या बघता ही मागणी योग्य आहे अशी प्रतिक्रिया योगेश कदमांनी दिली। नाशिकच्या नियोजन बैठकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावरती आली आहे। बैठकीमध्ये आमदार सुहास कांदेंनी पदाधिकाऱ्यांना धारेवरती धरलाय। शिंदेंच्या आभार सभेला जास्तीत जास्त शिवसैनिक आणण्यासाठी माजी नगरसेवकांना सज्जड दम दिलाय। बीड आणि परभणी प्रकरण मीच उचलून धरलं, मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, माझं वक्तव्य मोडून तोडून दाखवलं गेलं असा आरोप आमदार सुरेश धसांनी केलेला आहे। जितेंद्र आव्हाडांना केवळ रॉकेल टाकायचं समजतं का असा सवाल सुद्धा धस यांनी उपस्थित केलाय। आणि नंतर शिर्डीतून एक महत्त्वाची बातमी येते। शिर्डीमध्ये पुन्हा एकदा चाकू हल्ला झालेला आहे। निवृत्त नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावरती चाकूने हल्ला करण्यात आलाय। सादिक शेख असं या तरुणाचं नाव असून त्याच्यावरती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे। 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर वाढत्या गुन्हेगारी विरोधात शिर्डीकर आक्रमक झालेले आहेत। शिर्डीकरांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या धरलाय, तर काही दिवसांपूर्वीच दुहेरी हत्याकांडाने साई नगरी हादरलेली होती। तीन संशयित सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। शिर्डीमधून पुन्हा एकदा ही बातमी येते। आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। ईव्हीएम मधील कोणताही डेटा डिलीट करू नका किंवा त्यात कोणताही डेटा ऍड करू नका असे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेले आहेत। तसंच 15 दिवसात उत्तर देण्यासंदर्भात कोर्टाने आयोगाला नोटीस सुद्धा पाठवली आहे। उबाटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांची एसीबी चौकशी संपलेली आहे। 6 तास या दोघांची चौकशी झालेली आहे। संपत्तीच्या अनुषंगाने नाईक दाम्पत्याने अधिकाऱ्यांना विविध कागदपत्र सादर केली। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या मुलासोबत अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। परळी शहरामध्ये 21 ऑक्टोबर 2023 रोजी न्यायालयासमोर व्यापारी महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या झाली, मात्र अद्याप आरोपींवरती कारवाई झालेली नाहीये। त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला नाही तर अमरण उपोषण करणार असा इशारा मुंडे कुटुंबियांनी दिला। पोलिसांच्या अभयामुळे आरोपी मोकाट असल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केलेला आहे। संतोष देशमुखांच्या हत्येच्या दिवसापासून 6 दिवसात पोलिसांनी काय काय तपास केला याची सखोल चौकशी करण्याची मागणी सुद्धा देशमुखांनी केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे होत नाही असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलंय। तसंच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक हितसंबंध आहेत असंही अंजली दमानिया म्हणाल्या। सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मवरती सध्या अश्लीलतेचा कहर सुरू आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रोज नवीन बेताल वक्तव्य केली जात आहेत। या माध्यमांना लगाम लावण्यासाठी कठोर कायदा करावा अशी मागणी नरेश मस्के यांनी संसदेत शून्य प्रहर दरम्यान केली। सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवीने 12वीचा पहिला पेपर दिल्यानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे। 12वीचा पहिला पेपर चांगला गेला असून वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार, वडिलांची कमतरता कायम असून आम्हाला न्याय हवा अशा भावना वैभवीने व्यक्त केल्या।
मालेगावात जन्मदाखले मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र दिल्याचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवरती मायनॉरिटी डिफेन्स संघटनेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटत निवेदन दिलेलं आहे. मालेगावातील रोहिंग्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन पुढची कारवाई करावी अशी मागणी या संघटनेनं केली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दराने विक्रमी उंची गाठलेली आहे. सोन्याचे दर 88,475 रुपयांवर पोहोचलेत, तर चांदीचे दर 99,910 रुपयांवरती पोहोचले. एक महत्त्वाची बातमी बघूया. काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडलाय. राजधानी दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या. केंद्राने ऑक्टोबर 2024 मध्ये सोयाबीन खरेदीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सोयाबीन खरेदी राज्यात सुरू होती. देशात सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रानं केली असून सद्यस्थितीत सर्व गोदामं ही भरलेली आहेत. मुदतवाढीसंदर्भात राज्य सरकारने 6 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिलेला होता, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ न दिल्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम सुटायची वाट पाहू नका. उरलेले सोयाबीन अरबी समुद्रात फेकूच, पण मुंबई सुद्धा जाम केल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा तुपकरांनी दिलाय. सोयाबीन केंद्रांवरील खरेदी बंद झाल्यामुळे कराडमधील शेतकरी चिंतेत आहेत. साताऱ्यामध्ये शासकीय हमीभावाची खरेदी केंद्र केवळ 5 आहेत. त्यामध्ये कराडसह इतर 7 तालुक्यांमध्ये सोयाबीनची खरेदी झालेली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल सोयाबीन अजून सुद्धा पडून आहे. ठाणे शहरातील पानखंड परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी बांधवांना मोठी कसरत करावी लागते. हंडाभर पाण्यासाठी पायी प्रवास करत जंगलातील खड्ड्यांमधील पाणी नागरिकांना प्यावं लागतंय. बोरवेलचं पाणी प्यायल्याने महिला आणि लहान मुलं आजारी पडतायत. पालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आदिवासी महिलांनी केला. पुण्यातील कोथरूड भागातील भारतीनगर परिसरात गेल्या 10 दिवसांपासून दिवसाला 3 ते 4 डुकरांचा मृत्यू होत असल्याची बाब समोर आलेली आहे. डुकरांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तपासणी करावी अशी मागणी भाजपाचे पदाधिकारी दुष्यंत मोहोळ यांनी केली आहे. जंगलातून भरकटलेलं हरिण गोंदियाच्या गोरेगाव शहरात दाखल झालं. शहराचा मुख्य रस्त्यावर हे हरिण पळत सुटल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान हरणाला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पालघरच्या वाडामधील मुसारणे वडवली इकडे नागरिक 17 ते 18 प्रदूषणकारी कारखान्यांमुळे त्रस्त झालेले आहेत. प्रदूषित धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास होऊ लागले. त्यामुळे या कंपन्या बंद करण्याची मागणी स्थानिक करतायत. शिरूरच्या सणसवाडीत परिसरामध्ये ATM फोडून चोरट्यांनी 16 लाख रुपये लंपास केलेले आहेत. दरम्यान स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नागपूरच्या बुटीबोरीमध्ये एक कार विहिरीत कोसळल्यामुळे 3 तरुणांचा बुडून मृत्यू झालाय. कार शिकत असताना गाडीचा ॲक्सिलरेटर दाबल्यामुळे हा अपघात झालाय. अपघातानंतर अग्निशामक दलाला उशिरा पाचारण करण्यात आल्यामुळे तिघांचाही जीव गेलाय. प्रयागराजला जाण्यासाठी सुखकर प्रवास व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर दानापूर नागपूर या मार्गावरती 12 विशेष रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त आणखीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. गर्दी कमी करण्यासाठी 14 ते 26 फेब्रुवारीपर्यंत विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत. अंबरनाथमध्ये गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या खुर्चीला नोटांचा हार घालत राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलंय. बदलापूरच्या एका खासगी शाळेत 7वीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला होता. दरम्यान ही शाळा बेकायदेशीर असल्याचं समोर आल्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाले. बेलापूरमध्ये डंपरच्या धडकेत 12 वर्षीय शिवम भट या मुलाचा मृत्यू झाला होता. दरम्यान आमदार संदीप नाईकांनी शिवमच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलेलं आहे. शिवमला न्याय मिळवून दिला जाईल असं आश्वासन यावेळेला नाईकांनी दिलं आहे. रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. मात्र बैठकीला रायगडचे शिवसेनेचे आमदार गैरहजर राहिले. अजित पवारांसोबत होत असलेल्या बैठकीला भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी गैरहजर राहिल्याचं समोर आलं. रायगड जिल्हा नियोजन आढावा बैठकीत आमच्या आमदारांना डावललं, आम्हाला बैठकीची कल्पनाच नव्हती असा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी केलेला आहे. वित्त विभागाच्या भूमिकेवरती आमदार दळवी यांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवारांच्या दालनात आज जिल्हाधिकाऱ्यांसह रायगडच्या जिल्हा नियोजनाबाबत ऑनलाईन बैठक पार पडली.
दरम्यान लवकरच पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र थोरवेंनी दिली. बीडच्या अंकुशनगर भागातील ओम बहिरे हा 12वीत शिकणारा मुलगा गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्याप ओम बहिरे हा सापडलेला नाहीये. दरम्यान एखाद्या नेत्याचा मुलगा निघून गेल्यास पोलीस काळजीने तपास करतात. तसाच माझ्या मुलाचा देखील शोध घ्या अशी मागणी ओमच्या आईने केली. बीडच्या माजल गावात महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक झालेले आहेत. शेलापुरी, सावरगाव आणि फुले पिंपळगाव या गावातील आणि शिवारातील शेतकऱ्यांना वेळेवरती वीज मिळत नाहीये. दरम्यान वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 12वीची परीक्षा कॉपी मुक्त व्हावी यासाठी लातूरमध्ये सगळ्या परीक्षा केंद्रांवरती सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. या सीसीटीव्हींवरती नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेत वॉर रूम बनवण्यात आली आहे. रत्नागिरीच्या हर्णे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईपला ठिकठिकाणी गळती लागलेली आहे. पाईप जीर्ण झाल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. दरम्यान योजनेची पाहणी करून पाईपची दुरुस्ती करण्याची मागणी पाणी टंचाईग्रस्त नागरिकांनी केली. रत्नागिरीच्या उंबरशेत रोवले पंचक्रोशीमध्ये बॉक्साईट मायनिंग प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामुळे मायनिंग वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे धुळीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. नांदेडमध्ये राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य PP व्हाया यांनी कामगार संघटनेसोबत बैठक घेतलेली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी सफाई कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. धुळे महानगरपालिकेने कचऱ्याचं विघटन करण्यासाठी बांधलेलं कचरा प्रोसेसिंग युनिट ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळे धूळ खात पडलेला आहे. प्रस्ताव देऊन 2 महिने उलटले तरी सुद्धा ट्रान्सफॉर्मर न बसवल्याने डेपोमध्ये कचऱ्याचा ढीग वाढत चालला आहे. देवगडच्या मत्स्य विद्यालयासंदर्भात मंत्री नितेश राणेंनी बैठक घेतलेली आहे. देवगडचे मत्स्य विद्यालय नागपूरच्या विद्यापीठाशी संलग्नित न करता ते दापोलीमध्ये कृषी विद्यापीठाला संलग्न करावं अशी सूचना मंत्री नितेश राणेंनी यावेळेला दिली आहे. बुलढाण्यात 12वीचं परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या आवारामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच आढळला. या प्रकारामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असून संचालकांसह संबंधितांवरती कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे. घरकुल घोटाळा उघडकीस आल्यापासून जळगाव महापालिकेची हजारो घरं ही धूळ खात पडलेली आहेत. घरकुलांच्या या अपूर्ण इमारती पाडून उद्यान, शाळा किंवा रुग्णालय सुरू करण्याची मागणी नागरिक करतात. बीडच्या शिरसाळात 2 गटात तुफान हाणामारी झाली. हाणामारी दरम्यान एका गटाने बुलेट वाहनाला आग लावली. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसेंनी इंदोर हैदराबाद महामार्गाचं काम बंद पाडत आंदोलन केलेलं आहे. महामार्गाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला जात असल्याचा आरोप करत दोघांनी सरकारचा निषेध नोंदवला आहे. जालना जिल्ह्यातल्या देळेगव्हाण आणि सातेफळ रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी काम बंद पाडलेलं आहे. प्रशासनाने कंत्राटदारावरती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. धुळ्यात एका शेतकऱ्याकडे असलेली म्हैस चर्चेचा विषय बनलेली आहे. शेतकऱ्याने जुनागडमधून गीर जाफर जातीची म्हैस तब्बल 2,60,000 रुपयांना विकत घेतली आहे. ही म्हैस दिवसाला 25 लिटर दूध देत असल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे. आंबेगावच्या मेंगडेवाडीत गावामध्ये बिबट्याने शेळीच्या गोठ्यावरती हल्ला केलेला आहे. दरम्यान याच वेळेला मोठ्या संख्येने गावकरी जमा झाल्याने बिबट्या गोठ्यामध्ये अडकून पडला. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत बिबट्याचं रेस्क्यू केलंय. कोबीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. कोबीला 50 पैसे प्रति किलो इतका कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. येवल्यामध्ये एका शेतकऱ्याने 1 एकरवरील कोबीच्या पिकात शेळ्या मेंढ्या सोडून संताप व्यक्त केलाय. संपूर्ण कर्जमाफी, पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मानखुर्द ते मंत्रालयापर्यंत पायी वारी काढण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांकडून अर्धनग्न आंदोलन सुद्धा केलं जाणार आहे. महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेने 18 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी संपाचा इशारा दिलेला आहे. आरोग्य मित्रांच्या विविध मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेनं केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडेंनी शहापूर पंचायत समितीत आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी आणि बारदानात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी आंदोलन करण्यात आलं आहे. ICC अंडर 19च्या विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातील महाराष्ट्रातील खेळाडूंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार केलाय. सानिका चाळके, भाविका अहिरे, ईश्वरी मोरेश्वर या सगळ्यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला.
दरवर्षी माघ पौर्णिमेला 5 दिवस चालणारी कचारगड यात्रा यंदा 10 फेब्रुवारीपासून सुरू झालेली असून यात्रोत्सव 14 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातला अतिदुर्गम नक्षलग्रस्त घनदाट जंगलात कचारगड गुहा असून आदिवासींचं आराध्य दैवत पारीकोपार लिंगोची मूर्ती या गुहेमध्ये आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी सुरू केलेल्या जीवाची मुंबई या उपक्रमाअंतर्गत 20 घरेलू कामगार महिलांना 2 दिवसांची मुंबई सफर घडवली जाते. या महिलांनी मंत्री आदिती तटकरेंची भेट घेतली. यावेळेला तटकरेंनी महिलांना साडीचोळी भेट दिली. बीडच्या आष्टीमध्ये भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्ताने भव्य पालखी सोहळा संपन्न झालेला आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. वर्ध्यात जिल्हास्तरीय बुद्धिबळ आणि धनुर्विद्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये धनुर्विद्या स्पर्धेत 57 तर बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 176 खेळाडूंनी सहभाग घेतलाय. विजेत्या खेळाडूंचा सन्मान चिन्ह आणि रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आलाय. कराडमध्ये सह्याद्री कारखान्याच्या 11,000 मेट्रिक टन बॉयलरचा अग्निप्रदीपन समारंभ पार पडलेला आहे. कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला.